राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी असतानाही ब्रह्मपुरी शहरात खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पेटवार्ड, आनंद टॉकीज, बस स्टॉप परिसर आणि राजेभाऊ खोब्रागडे चौकात हे सेंटर दिवसरात्र सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या अवैध व्यवसायामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। विशेष म्हणजे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजातील विविध स्तरातून होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट।